नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या घरातल्या इन्ग्रेडियंट्समध्ये अगदी परफेक्ट असा हेअर डाय नॅचरली कसं तयार करायचं ते बघणार आहोत. अगदी कुठल्याही महागडं सामान न वापरता अगदी सोप्या पद्धतीने 1 ते 2 मिनिटात अगदी झटपट असं तयार होतो. अजिबात वेळ वगैरे लागत नाही, केस धुण्याची गरज नाही किंवा कुठलंही जास्तीचं काम करण्याची आपल्याला गरज नाही. अगदी झटपट असा तो तयार होतो आणि कुठलाही साईड इफेक्ट देखील होत नाही. अगदी छान असा याचा रिझल्ट आहे. नक्की तुम्ही या पद्धतीचा हेअर डाय करून बघा. अगदी छान असा तुम्हाला रिझल्ट हा मिळेल. तर सर्वात प्रथम मी काय केलं, एक बाउल घेतले. स्टीलचं घ्या किंवा प्लॅस्टिकचं घ्या, कुठल्याही प्रकारचं एक भांडं घ्या. त्या भांड्यामध्ये बरोबर आपल्या नेहमीची मी 2 चमचा आपले चहा पत्ती म्हणजे चहा पावडर घेतले. सर्वात प्रथम आपण इथे पहिला इन्ग्रेडियंट घेतला आहे तो म्हणजे चहा. चहामुळे ज्या आपल्या केस असतात त्या केसांना पॉलिफिनॉलमुळे एक घटक मिळतो आणि त्या घटकामुळे आपले केस अगदी मजबूत, शायनिंग आणि छान असे त्यांना कलर देखील तो देत असतो. त्यासाठी इथे आपण चहा पावडर वापरलं आहे. चहा पावडर नंतर लगेच आपण यामध्ये कॉफी घालणार. कॉफी कुठल्याही कंपनीचं वापरा. मी इथे अगदी छोटंसं 2 रुपयाचं जे आपल्याला सॅचे मिळतं तेच इथं मी वापरते. कॉफीमध्ये अगदी अँटीऑक्सिडंट असतं, ज्यामुळे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या जे नुकसानापासून आपल्या केसांचं ते संरक्षण करतं आणि पुन्हा आणखी छान कलर आणि शायनिंग देखील आपल्या केसांना तो देत असतो. म्हणून इथे आपण कॉफीचा वापर करत आहोत. कॉफीमुळे गळती देखील कमी होते केसांची आणि आपली केसांची वाढ देखील अगदी छान असं होतं. तर इथे लगेचच आपण तिसरा इन्ग्रेडियंट्स वापरत आहे ते म्हणजे आपलं नेहमीचं खोबरेल तेल. कुठल्याही कंपनीचं वापरा. जर आपल्याकडे ते नसेल तर बदामाचं देखील आपण तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही. याच्यामुळे काय होईल, जे आपण आता बनवतो आहोत जे नॅचरल हेअर डाय, त्याला जे पावडर आपण बनवणार आहोत त्याचं छान बाइंडिंग तयार होईल आणि शायनिंग देखील आपल्या केसांना या तेलामुळे येईल. तर तेलामुळे मध्ये आता चहा आणि कॉफी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. एक तुम्हाला सांगायचं विसरले, जर आपलं चहा पावडर अगदी जाड असेल तर त्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्या. त्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते अगदी छान असं ते तयार होतं. ते नॅचरली हेअर डाय तयार म्हणजे लावत असतो आपण केसांना, ते व्यवस्थित त्याला लागतं आणि ज्यामुळे ते आपल्याला घाण होणार असेल ती होत नाही. तर ह्या पद्धतीने आपण याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेतले. व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्या. ह्या पद्धतीने हे छान मिक्स झाल्यानंतरच आपण पुढची जी प्रोसेस करणार आहोत, जो काही इन्ग्रेडियंट्स यामध्ये पुन्हा आपण ॲड करणार आहोत तो ॲड करायचा. तर याला मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतले. जर तुम्हाला जाडसर आणखी वाटत असेल तर चमच्याने व्यवस्थित मॅश करून घ्या. या पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेचच आपण चौथा इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे कोरफड. अगदी ताजं कोरफडाचा मी वापर करीत आहोत. याच्यातलं आपल्याला व्यवस्थित ह्या पद्धतीने हलकंसं कट लावायचा. कट केल्यानंतर काय करायचं, याच्यातलं डायरेक्टली नाही टाकायचं आहे, तर त्याची अगदी अशी ह्या पद्धतीने आपल्याला जेल तयार करायचं आणि ते जेल आपण वापरणार आहोत. जर डायरेक्ट तुकडे टाकले ना, ज्यावेळेस आपण केसांना त्यांना अप्लाय करू ते व्यवस्थित आपल्याला लावता येणार नाही आणि थोडंसं घाण होण्याची शक्यता राहील. म्हणून ह्या पद्धतीने सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित जेल तयार करून घ्या. जर आपल्याकडे या पद्धतीचं म्हणजे वापरायचं नसेल, थोडंसं हे जास्त चिकट होतं, मी ह्यासाठी वापरते. पूर्णपणे हे नॅचरली वापरणार आहोत. कुठलाही अजिबात केमिकल आपल्याला आज ह्या हेअर डायमध्ये वापरायचं नाही आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर डायरेक्ट तुम्ही विकतचं आपलं एरोल जेल देखील वापरलं तरी काय हरकत नाही. तर या कोरफडमध्ये अगदी भरपूर असे वेगवेगळे ए, सी, ई अशा पद्धतीची जीवनसत्व आहे. कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, लोह असे अगदी भरपूर घटक असल्यामुळे खूप आपल्या केसांना याचा फायदा हा होतो. कोरफडमुळे तर शायनिंग मिळतेच, अगदी मजबूत केस होतात, गळती थांबते आणि आपलं जे नॅचरली आपल्याला केस काळे हवे असतात ते देखील ह्या आपल्या कोरफडमुळे होत असतं. म्हणून आपण इथे कोरफडाचा वापर केला आहे. तर त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. तर आपण घरगुती कोरफडाचा वापर केला आहे त्यामुळे हे थोडंसं चिकट तयार झालं आहे. जर तुम्ही विकतचा वापराल तर अगदी स्मूथ नेहमीची आपली जशी पेस्ट तयार होते अगदी तशीच ते तयार होते. तर अजिबात घाबरून जायची गरज नाही. आपल्याला डायरेक्टली हे लावायचं नाही. आपल्याला यामध्ये आणखी पुन्हा थोडंसं कॉफी घालणार आहोत. कॉफी घातल्यामुळे आणखी छान याला कलर येईल. जर तुम्हाला थोडंसं ब्राउनिश कलर हवा असेल तर तुम्ही काय करायचं, यामध्ये आणखी अगदी थोडंसं बीट कलर वापरा. म्हणजे बीटचं थोडंसं जे रस असतो तो रस वापरा. त्यामुळे ब्लॅक आणि थोडासा असा ब्राउनिश कलर तो तयार होतो.
तर मी पुन्हा आणखी यामध्ये अर्धा चमच्यावर कॉफी वापरले. कॉफी वापरल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. जसजसा वेळ होत जातो ना याला तसं याचा अगदी लगेचच हा कलर सोडायला सुरुवात करतो. तुम्ही बघू शकाल तर जी आपली वाटी आहे त्याला थोडासा असा ब्लॅक कलर यायला सुरुवात झाली, म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला हेअर डाय हा तयार झाला आहे. अजिबात आपल्याला थांबायची गरज नाही. काय करायचं, हातात घ्यायचं, आता मला असं चोळायचं आणि हे चोळल्यानंतर तेलाला केसांना हे लगेचच लावायचं. डायरेक्ट आपल्याला हात भरायचे नसतील तर एक कापसाचा बोळा घ्या, ते कापूस ह्यामध्ये डिप करा आणि ते अगदी थोडं थोडं घेऊन आपल्या केसांना ते लगेचच चोळायचं. ते चोळल्यानंतर आपल्याला अजिबात धुण्याची गरज नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला डाय करायला वेळ नसतो आणि आपल्याला कुठेतरी जायचं आहे आणि आपल्याला केस वगैरे धुवायला देखील वेळ नाही. त्यावेळेस ह्या पद्धतीने तुम्ही डाय तयार करा आणि तो लगेचच केसांना अप्लाय करा. अजिबात आपल्याला केस वगैरे धुण्याची गरज नाही आणि अगदी छान असा याचा रिझल्ट हा मिळतो. दुसऱ्या दिवशी धुवा, तिसऱ्या दिवशी धुवा आणि 8 दिवसानंतर देखील आपण केस धुतले तरी याचा काहीच साईड इफेक्ट्स आपल्याला होत नसतो. अगदी साध्या सोप्या पद्धतीचे घरगुती साहित्यामध्ये अगदी छान असा आपला नॅचरली हेअर डाय हा तयार झाला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा.